वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमसुधकेवली भणिदं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये आपण काल गाथा बघितली की जर एखादी व्यक्ती कर्माची सेवा करत असेल तर ती कर्मानी लिप्त होते। कर्माची सेवा करणं याचा अर्थ त्या कर्माच्या फलामध्ये अनुरक्त होणं। आणि या दृष्टीतून जयसेन आचार्यांचा विशेष खुलासा आपण बघितलेला होता की जर एखादा जीव भोगाकांक्षा निदान रूपाने जर शुभ कर्माचं अनुष्ठान करत असेल, अंतरंगामध्ये म्हणजे निदान बंध करतो आहे, भोगाकांक्षा विद्यमान आहे आणि शुभ क्रिया करतो आहे, तर तो पापानुबंधी पुण्यरूप राजा, म्हणजे त्याला पुण्याचा तो उदय येईल पण ते पुण्य त्याचं पापानुबंधी पुण्य असेल, म्हणून पापानुबंधी पुण्यरूप राजा त्याला कालांतराने ते भोग देतो पण निदान बंधाने प्राप्त झालेले ते भोग नरकादी दुःखाला कारणीभूत होतात। आणि जर एखादा पुरुष अशा प्रकारे कोणत्याही तऱ्हेने भोगाकांक्षारूप अशा निदान बंधनानी कर्म भोगत नाही, कर्म करत नाही आणि शुद्धात्मांच्या भावनेनेच प्रेरित होऊन असा हा कर्म करत असेल, शुद्धात्म भावना विद्यमान आहे आणि तरी देखील त्यामध्ये स्थित राहू शकत नाही, म्हणून शुभ क्रिया त्याच्याकडून घडतात पण आणि त्या करत असेल तर त्याला विषय सुखामध्ये उत्पादक होत नाही किंवा त्याला अशा प्रकारे तीर्थंकर पद, चक्रवर्तीत्व पद किंवा बलदेव आदी अभ्युदयाची पद त्याच्या जीवनात प्राप्त होतात, त्याला नरकादी दुःखाला भोगावं लागत नाही, ते त्याचं पुण्यानुबंधी पुण्य सातिशय पुण्यबंध त्याच्या जीवनात त्याला मिळतो। तर अशा प्रकारे ही गाथा ह्या आपण बघितलेल्या होत्या आणि हे बघितल्यानंतर आता आचार्य अमृतचंद्र यावर कलश ठेवत आहे। कलश आहे 151 नंबरचा कलश। त्यक्तं येन फलं सकर्म कुरुते नेति प्रतीमो वयम् किं त्वस्यापि कृतोऽपि किंचिदपि तत्कर्मावशेनापतेत् तस्मिन्नापतिते त्वं परम ज्ञानस्वभावे स्थितय ज्ञानी किं कुरुतेथ किं न कुरुते कर्मेति जानाति कः। आता कर्म तो करत नाही, ज्यांनी कर्माच्या फलाची इच्छा नाही, मग तो कर्म तरी कशाला करेल, अशा प्रकारचा सहज भाव आमच्या मनात येतो। ज्यांनी कर्माच्या फलाची अभिलाषा सोडून दिलेली आहे, काही प्राप्त व्हावं अशा प्रकारच्या भोगांमध्ये जो काही आसक्त नाही, तो कर्म तरी काय करेल, ही जर शंका असेल तर त्यासाठी आचार्यांनी हा कलश या ठिकाणी ठेवलेला आहे। आचार्य म्हणतात की ज्याने कर्माच्या फलाचा त्याग केला तो कर्म करतो ही गोष्ट आम्हाला पटत नाही, प्रतीतीत असं येत नाही, पण एवढी मात्र विशेषता आहे की त्या ज्ञानीला कोणत्या तरी कारणाने अवश्यपणे त्याच्या वशाशिवाय स्वाधीनपणाशिवाय काहीसे कर्म येऊन पडते। आम्हाला ही गोष्ट पटत नाही मुळात
की तो भोगाच्या अभिलाषेने रिक्त आहे आणि तो कर्म करतो आहे, ही गोष्ट आम्हाला पटत नाही. पण त्यावर आचार्य म्हणतात की ज्ञानीला काहीतरी अशा प्रकारचा अवशता आहे, अशी पराधीनता, असा कर्माचा उदय जीवनात आहे की ते कर्म करणं त्याला भाग पडतं, भोगायचं नाहीये. आणि तरी देखील त्याला ते भोगावं लागतं. भरत चक्रवर्तींच्या जीवनामध्ये आम्ही उदाहरण नेहमी बघणार आहोत, पाहतो सुद्धा की भरत चक्रवर्तींना 3 वार्ता एका समयात कळल्या. पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे, नंतर चक्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे आणि आदिनाथ स्वामींना ज्ञान, केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. नियोग असा त्यांच्या जीवनामध्ये की त्यांना तर सर्वप्रथम आदिनाथ स्वामींच्या दर्शनाला जाण्याचा भाव झाला, पण त्यांना तसं करता आलं नाही. भाव असून देखील त्यांना हे जे 2 कार्य त्यांच्यावर जणू काही येऊन पडलेले होते, ते निभवणं भाग पडलं. त्यांनी पुत्र दर्शन घेतलं, चक्ररत्नाची पूजा केली आणि केवल ज्ञानामध्ये म्हणजे समवशरणात न जाता त्यांना दिग्विजयासाठी बाहेर पडावं लागलं. म्हणजे ज्याला त्यांना करायचं नव्हतं ते कार्य त्यांच्या जीवनात त्यांना तिथे कर्माच्या वशीभूत होऊन अवशपणे त्यांच्या स्वाधीनपणाशिवाय त्यांना करावं लागलेलं आहे. हा त्यांच्या जीवनातला असा नियोग असतो. अनेक वेळा आम्ही सुद्धा बघतो की आम्हाला एखादं कार्य करायचं नसतं आणि तरी देखील ते कार्य आम्हाला करणं भाग पडतं. कधी कधी कर्तव्य असतं, कधी कधी आमची मजबुरी असते, कोणता तरी भाग असतो आणि ते कार्य आम्हाला त्या वेळेला करणं भाग पडतं. अशा प्रकारे हे येऊन पडले असतानाही निश्चल परमज्ञान स्वभावामध्ये स्थित असणारा ज्ञानी कर्म करतो की नाही हे कोण जाणे. आणि आचार्य मग त्यावेळेला म्हणतात की आता हे अवश्यपणे त्याच्यावर जबरदस्तीने कर्म येऊन पडलेला आहे, तो करताना तो दिसत आहे आणि तरी देखील खरंच तो आपल्या स्वभावामध्ये लीन असणारा जो ज्ञानी खऱ्या अर्थाने कर्माचा करता होतो की नाही. अर्थात त्यांना नाहीच म्हणायचंय, तो त्या कर्माचा करता होतच नाही, पण ज्ञानीची गोष्ट ज्ञानीच जाणे, त्याची अज्ञानी ती गोष्ट जाणू शकत नाही. अशा प्रकारचा आचार्यांनी या ठिकाणी हा कलश ठेवलेला आहे. ज्ञानी किम कुरुते अथवा किम न कुरुते कर्मे ती जानाति कह. असं काय ते म्हणजे कोणीही त्याला जाणू शकत नाही. ज्ञानी ते कर्म करतो आहे की नाही करतो आहे हे तर ज्ञानीच त्या ठिकाणी जाणेल. अर्थात ज्ञानी कर्म करत असूनही ते कर्म करत नाही. एखाद्या कैद्याला जेलरनी शिक्षा दिलेली आहे आणि शिक्षा म्हणून तो कैदी ते कार्य करतो आहे, पण अंतरंगामध्ये ते कार्य करण्याचा अजिबात भाव नाही. मग आता ते कार्य त्याच्यावर येऊन पडलेलं आहे, अवश्यपणे आलेलं आहे, ते तो करतोही आहे, पण करत असताना तो त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. त्याची विचारधारा दुसरीकडेच गुंतलेली आहे. दुसरं उदाहरण आम्ही बघू शकतो. एखादा मुलगा आहे, त्याचं समजा त्याच्या वडिलांनी त्याला जबरदस्तीने डॉक्टरकीकडे पाठवलं, त्याला त्या विषयात अजिबात रुची नाही, तो ते कार्य करतो, पण करत असताना अंतरंगामध्ये ती भावना नसल्यामुळे ते कार्य त्या ठिकाणी तो करतो की नाही हे त्याचं तेच जाणे. त्याचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट येऊ शकत नाही, त्याला त्याची आवडच नाही, तर तो करत आहे असं वाटतं, पण तो खऱ्या अर्थाने तो करत नाही आहे. अशी ह्या भूमिका व्यवहारात जशा आहे तशा ज्ञानीच्या जीवनातही आहे की कर्म त्याच्यावर जणू काही येऊन पडलेलं आहे, त्याला करायला भाग पाडत आहे आणि तरी देखील ते कार्य त्यांच्याकडून कर होतही आहे, पण तरी त्याचा ते करता बनत नाही. शांतीसागर महाराजांच्या जीवनामध्ये घटना घडलेली आहे की त्यांच्या आई वडिलांच्या खातर
त्यांना काही दिवस घरामध्ये राहावं लागलं. राहत असताना सुद्धा जबरदस्तीने ते त्यांचं प्राक्तन म्हणजे त्यांची तशा प्रकारची अभिलाषा नसताना देखील घर गृहस्थीची कार्य त्यांना करावी लागली. त्यांचं कापड दुकान होतं, कापड दुकानात ते जाऊन बसतही होते. पण गिऱ्हाईक आल्यानंतर काय करत होते? गिऱ्हाईकाला स्वतःच म्हणत होते की तूच ते कापड मोजून घे, इथे ती गजपट्टी आहे आणि त्याने तू ते कापड तुला मोजून घे आणि त्याचे इतके इतके पैसे आहे ते इथे ठेवून दे. किंवा शेतावर जात होते तर शेतांमध्ये त्या पाखरांना ते उडवत नव्हते. उलट त्यांच्या अंतरंगात ही भावना होती की जितके जास्तीत जास्त पाखरं या ठिकाणी येतील त्यांचं पोट भरेल आणि अशा तऱ्हेने या पाखरांनो हे धान्य तुमच्यासाठी आहे, अशा प्रकारचा अंतरंगाचा त्यांचा भाव होता. म्हणजे कार्य करताना दिसत होते पण अंतरंगामध्ये अभिप्राय आणि भावना वेगळ्या तऱ्हेच्या होत्या. ही उदाहरणं आम्ही नेहमी बघू शकतो. भावार्थ पहा. फलाची आशा सोडल्यानंतर जर कुणाकडून एखादे कर्म घडले तर त्याने ते केले असे आम्ही म्हणत नाही. त्यांनी काहीही फळाची अभिलाषाच नाहीये आणि तरी देखील तो कार्य त्याच्याकडून घडत आहे, तर व्यवहारामध्ये देखील त्यांनी ते केलं नाही असंच म्हटल्या जातं. उद्देशाशिवाय प्रयोजनाशिवाय कर्माचे कर्तृत्व व्यवहाराने किंवा कायद्यानेही चिकटत नाही. तीच गोष्ट अध्यात्मामध्ये आहे. सुखदुःख रूप फल उद्देशाशिवाय नियोग टळत नाही आणि उद्योग दुर्निवार आहे म्हणून केलेले आहार विहारादी कर्माचे कर्तृत्व ज्ञानीकडे जात नाही. जी गोष्ट आम्हाला व्यवहारामध्ये दिसते तीच गोष्ट आम्ही अध्यात्म ग्रंथांमध्ये आत्म्यामध्ये देखील लावू शकतो की त्याला कोणत्याही प्रकारे कर्म करण्याची आता अभिलाषा उरली नाही. त्याच्या माध्यमातून सुखदुःखाची देखील त्याला अभिलाषा उरलेली नाही. पण जो काही प्राक्तन आहे, जो काही पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे, हा उदयाचा भोग भोगल्याशिवाय टळत सुद्धा नाही. जे पूर्वबद्ध प्राक्तन नियोग ते त्याला भोगणं भाग आहे आणि म्हणून त्या आहारादी क्रिया देखील त्याच्या तिथे दिसतात आहे आणि तरी देखील त्याचं कर्तृत्व हे ज्ञानीकडे जात नाही. ते कर्म करून न केल्यासारखेच असते, कारण त्याला कर्मफलाची सुखदुःखाची इच्छा नसते. ज्ञानीला अवश्यपणे स्वयं प्रेरणेशिवाय कर्म समोर उभे ठाकते. एक एक शब्द महत्वाचा आहे की ज्ञानीला अवश्यपणे कोणत्याही तऱ्हेची अंतरंगात अभिलाषा नसताना सुद्धा ते कर्म जबरदस्तीने करणं भाग पडतं. तेव्हा देखील ज्ञानी ज्ञान स्वभावापासून चलायमान होत नाही. त्या अवस्थेमध्ये ज्ञानी कर्म करतो की नाही ही गोष्ट कोण जाणू शकेल? ज्ञानीची गोष्ट ज्ञानीच जाणू शकतो. ज्ञानीचे परिणाम जाणण्याची कुवत अज्ञानी जीवाची नाही. म्हणून ज्ञानीची गोष्ट ज्ञानीच जाणू शकतो. त्या भूमिकेवर जो जगतो आहे त्यालाच त्याची कल्पना येऊ शकते. जसं एखादी व्यक्ती आहे आणि ती संत आहे, तर संत जसा वागतो, बोलतो, चालतो, तर त्याची जी कल्पना कोणी करेल तर तो त्या भूमिकेवर जेव्हा वाटचाल करेल तशी परिस्थिती तो अनुभवेल तेव्हाच त्याला त्याची ती गोष्ट कळू शकते. एखाद्या व्यक्तीला एखादं पद मिळालं, त्या पदावर गेल्यानंतर त्याला तिथे कशा प्रकारे राहावं लागतं ही गोष्ट त्याला जेव्हा ते पद मिळणार आहे तेव्हाच कळू शकतं. अविरत सम्यक दृष्टीपासून वरील सर्व ज्ञानी आहे
असे येथे समजावे. त्यापैकी अविरत सम्यक दृष्टी, श्रावक, आहार विहार करणारे मुनी यांना बाह्य क्रिया प्रवृत्ती असते. चौथ्या गुणस्थानात, पाचव्या गुणस्थानात आणि 6व्या गुणस्थानामध्ये देखील बाह्य क्रियेची प्रवृत्ती जीवांना, ज्ञानी जीवांना पण असते. तथापि ज्ञान स्वभावापासून च्युत न होता त्यांना ते हेय मानतात. पण अंतरंग कारणाचा जर विचार केला तर चौथ्या गुणस्थानात अनंतानुबंधी जनित उपादेय बुद्धी किंवा कषाय त्यांच्या जीवनात विद्यमान नाही. जो आहे तो अप्रत्याख्यान जनित कषाय आहे आणि त्या दृष्टीने त्याची राग प्रवृत्ती दिसली तरी अंतरंगामधला, अभिप्रायामधला, श्रद्धेमधला सम्यक्त्वाचा परिणाम जीवनात सुटला नाही. म्हणजे सम्यक्त्व त्यांचं विद्यमान आहे, म्हणजे मान्यता समीचीन आहे, अभिप्राय समीचीन आहे, श्रद्धा समीचीन आहे. आणि जर श्रद्धा समीचीन असेल तर वरवर राग वाटला तरी देखील तो राग रागाच्या भूमिकेत तसा म्हटल्या जात नाही. पाचव्या गुणस्थानात देशव्रती आहे, तो व्रत पाळतो आहे. इकडे अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यान कषाय यांचा उदय नाही आणि त्या दृष्टीने आत्मरमणता, ज्ञानीपणा त्यांच्या जीवनात आहे. श्रद्धेच्या जोडीला आता एक देश अनुव्रतांचं देखील आचरण जीवनात आहे आणि त्या अनुषंगाने रागाची परिणती पण घटलेली आहे. म्हणजे अप्रत्याख्यान जनित आता राग विद्यमान नाही, ती अविरती पण त्यांच्या जीवनात काही प्रमाणामध्ये उरलेली नाही आणि त्या अपेक्षेने त्यांच्या जीवनात ही जी ज्ञानधारा आहे ही विद्यमान आहे. कर्मधारा आहे, नाही आहे असं नाही, पण कर्मधारेला ते उपादेय मानत नाही. 6व्या गुणस्थानवरती मुनी शुभ क्रिया करतात, लेखन करतात. जसं आता आम्ही समयसार मध्ये जसं आम्ही बघितलं की जेव्हा समयसारवर टीका लिहिण्याचा किंवा समयसार ग्रंथ लिहिण्याचा आचार्य कुंदकुंदांना किंवा आचार्य अमृतचंद्रांना टीका करण्याचा किंवा आचार्य जयसेनांना टीका परत करण्याचा भाव उत्पन्न झाला, त्यावेळेला त्यांची भूमिका कशी होती? त्यांची भूमिका होती त्यांच्या जीवनात 12 कषायांचा अनुदय होता, परंतु संज्वलनचा हा जो काही भाव होता या भावनेनी प्रेरित होऊन त्यांना लेखन प्रपंच झाला. पण लेखन करत असताना सुद्धा त्यांच्या जीवनात त्यांनी एक त्या ठिकाणी लेखनाच्या माध्यमातून एकच भावना व्यक्त केली की मम परम विशुद्धी शुद्ध चिन्मात्र मूर्ते भवती समयसार व्याख्येवानुभूते. माझी या ठिकाणी परम विशुद्धी हो, ही भावना म्हणजे त्यांनी निर्विकल्प भूमिकेत जाण्याचा भाव त्यांनी सतत व्यक्त केला. पण ती भूमिका अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त राहू शकत नाही आणि म्हणून या लेखन प्रपंचात, आहारादी क्रियेत, उपदेशादी गोष्टींमध्ये किंवा वंदना स्तवन आदी गोष्टी त्यांच्या जीवनात अवश्यपणे आलेल्या आहेत. जी गोष्ट अवश्यपणे आलेली आहे त्याचा कर्ता या जीवाला म्हटल्या जात नाही. आहार घेण्याचा भाव त्यांच्या जीवनात आला, त्यांचे ते कर्ते म्हटले जात नाही. तर अशा प्रकारे बाह्य प्रवृत्तीचे ते करते नाही, तर ते ज्ञानाचेच करते आहे. अंतरंगात मिथ्यात्वाच्या अभावामुळे आणि यथासंभव कषायांच्या अभावामुळे, यथासंभव भूमिकेनुसार कषाय नाही त्याच्या अभावामुळे त्यांचे परिणाम उज्ज्वल आहे. त्यांच्या उज्ज्वलतेलाच ते जाणतात. मिथ्या दृष्टी त्यांच्या उज्ज्वलतेला जाणू शकत नाही. मिथ्या दृष्टी बहिरात्मा असल्यामुळे बरे वाईट वरवर तेवढे पाहतो, पण अंतरात्म्याची गती मिथ्या दृष्टी मात्र जाणू शकत नाही.
परत भावार्थ पहा की कर्माच्या फलाच्या प्रती उदासीन असलेल्या ज्ञानीला कर्माश्रव होत नाही. पूर्वबद्ध कर्म त्याचा उदय कुणीही रोखू शकत नाही आणि तरीही ज्ञानी उदय स्थितीमध्ये सुद्धा कर्म परवश बनत नाही आणि आपल्या आत्मिक सामर्थ्याच्या जोरावर स्वतःच्या ज्ञान स्वभावात लीन राहतो. स्वतःचा उपयोग अन्यत्र जाऊ नये, आपल्यातच आपला उपयोग राहावा, हाच त्याचा पुरुषार्थ असतो. आणि अशा प्रकारचं कार्य हे वास्तविकतः इतकं सहज साध्य नाही. परिश्रम करावे लागतात, पुरुषार्थ करावा लागतो. सामान्य लोकांचाही अनुभव हा आहे की ते आपल्या चित्ताला स्ववश करण्यास असमर्थ असतात. जसा एखादा डायबेटिसचा रोगी आहे आणि त्याला ज्ञान आहे की जर साखर खाल्ली तर माझं शुगर वाढू शकते, हे आपल्यासाठी हितकर नाही, आणि तरीही तो मनाची लालसा रोखू शकत नाही. किंवा एखादा विद्वान आहे, त्याला दुसऱ्या विद्वानाची विद्वत्ता तो जाणतो, त्यालाही तसे व्हावे असे वाटते, पण अंतरंगामधला छल कपट त्यामुळे तो त्याची खुल्या दिलाने प्रशंसा पण करत नाही. चित्त त्याचं अशा प्रकारे प्रफुल्लित किंवा दुसऱ्यांची प्रशंसा करण्याचा मोठेपणा त्याच्या जीवनात दिसत नाही. म्हणजे आमच्याही व्यवहारामध्ये अशा तऱ्हेचा आम्हाला स्ववश करण्याचा उपाय हा आम्हाला लवकर त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. त्यासाठी आम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आपल्या उपयोगाला आपल्या स्वरूपात स्थिर करणे हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. तो दुस्साध्य जरूर आहे, पण असाध्य नाही. अभ्यास साध्य निश्चित आहे. सम्यक दृष्टी जीवाचा हा प्रवास कसा आहे याचा जर आम्ही विचार केला तर सर्वप्रथम तो विषय कषायांपासून स्वतःला दूर करून परमात्म्याच्या गुणानुवादामध्ये तो रमतो. पहिली भूमिका तर आमची ही आहे की नामस्मरण ही त्याची पहिल्यांदा जीवनामध्ये भूमिका आहे. जितका वेळ तो आत्मस्वरूपामध्ये रममाण राहील, नामस्मरणात, भगवंतांच्या गुणानुवादात, स्तोत्र पठणामध्ये, तेवढा त्याच्यासाठी हा पुरुषार्थ करणं त्याला सहज शक्य होतं. म्हणून विषय कषायांपासून दूर करून परमात्म्याच्या गुणानुवादामध्ये प्रथमतः त्यांनी रममाण व्हावं. नंतर आचार्य प्रणीत आगम ग्रंथात अभ्यासामध्ये आपला उपयोग केंद्रित करावा. तीर्थवंदना करून भाव निर्मल करावे. स्वनियंत्रण करून चित्तवृत्ती विषय कषायांमध्ये लावू नये. चित्त स्वात्मचिंतनात लावावे. ज्ञानाची वृत्ती ही रागद्वेष तथा परद्रव्यांच्या अवलंबनापासून हटवून स्वमध्ये सीमित कशी करता येईल याचा पुरुषार्थ करावा. आणि अशा अवस्थेत कर्मोदय किंवा त्यांच्या फलाच्या उपयोगात पराधीनता असली तरी उपयोग मात्र स्ववश आहे. कर्माच्या फलाविषयी तो परवश आहे, पण उपयोग कुठे लावायचा ही मात्र त्याच्या वशीभूत असणारी गोष्ट आहे. आत्माधीनतेने कर्माधीनतेवर हा जणू प्रहार करतो. स्वतःच्या परमोत्कृष्ट शुद्ध ज्ञानाच्या आनंदात अविचल स्थिती ही आहे की उदयागत कर्म जणू निष्फल होतं. 7 ते 10 गुणस्थानात स्थितीनुसार कर्म उदयात येतेच, पण बुद्धिपूर्वक स्वीकार न केल्याने अबुद्धिपूर्वक राग आहे आणि त्यांनी बंध पण आहे, पण तो कमी कमी होत जातो. ज्याची रागबुद्धी सुटली, भोक्ता भाव संपला, स्वामित्व भाव मिटला,
तो कर्म करतो की नाही हे अज्ञानी कसे जाणू शकेल? अज्ञानी ज्ञानीचं हृदय जाणू शकत नाही. वास्तविक ज्ञानी रागादी करत नाही, तर रागादी त्याचे होतात. म्हणून तो रागाचा करता नाही, तर ज्ञाताच आहे. ज्ञानी जीव कर्मफलाने रहित असतो. त्यामुळे अप्रत्याख्यानादी कर्मानुसार जे रागादी भाव आणि बाह्य क्रिया होतात, त्यांचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व यापासून ज्ञानी सदैव भिन्न असतो. पंडित बनारसजी दासजी लिहितात, जे निज पूर्व कर्म उदयी सुख भुंजत. पूर्वकर्माच्या उदयात तो सुख भोगतो, पण भोग उदास रहेंगे, पण तो उदास राहून भोगतो. जे दुख में न विलाप करे, निरवय रहिये तन ताप सहेंगे. जे दुःखामध्ये कधीही उद्वेग करत नाही, विलाप करत नाही आणि अंतरंग निर्वैर ठेवतो. कारण त्याला हे माहिती आहे की जरी परवस्तू मला त्या ठिकाणी या दुःखासाठी जबाबदार वाटत असली, तरी परवस्तू हे बाह्य निमित्त कारण आहे. माझा असाचा उदय हाच मला दुःखाला कारणीभूत आहे आणि ते कर्म माझंच आहे, त्याच्यासाठी मीच जबाबदार आहे. बाह्य वस्तू किंवा व्यक्ती जबाबदार नाही, हे सत्य तो भूमिकेत स्वीकारतो. है जिनके दृढ़ आत्मज्ञान, क्रिया करके फल कौन चहेंगे. अशी ही दृढ आत्मज्ञान त्याच्यात आहे की क्रिया करके फल कौन चहेंगे. सेतु विचक्षण न्याय कहे, तिनको करता हम तो न कहेंगे. आणि अशा प्रकारे ते विचक्षण न्यायक आहे की ते करतात कर्म असं आम्ही तरी म्हणणार नाही. बनारसजी दासजी यथार्थ ज्ञानधारी सम्यक दृष्टी धर्मात्मा साधूचं स्वरूप कथन करताना परत लिहितात, जिनकी सुदृष्टी में अनिष्ट इष्ट दो सम. साधू कसे आहे, समताधारी कसे आहे, ज्यांच्या दृष्टीमध्ये इष्ट आणि अनिष्ट दोनही सम आहे, समत्व भाव आहे. जिनको आचार सुविचार शुभ ध्यान आहे, ज्यांचं आचरण म्हणजे जणू काही शुभ ध्यान आहे. स्वार्थ को त्यागी जे लगे है परमार्थ को, स्वार्थाचा त्याग करून जे परमार्थामध्ये लागलेले आहे. जिनके बनिज में न नफा है न जान है, ज्यांच्या दृष्टीत आता बाह्य नफा किंवा नुकसान हे काहीही आता त्याला अभिप्रेत नाही. आमच्या गोष्टी कधी कधी याच्यापासून काय लाभ आहे यानी आमच्या कधी कधी धार्मिक गोष्टींची सुरुवात असते. मंदिरात जाण्याचा फायदा काय, स्वाध्याय करण्याचा फायदा काय, किंवा आम्ही शांत परिणाम ठेवावे का, त्याचा फायदा काय, प्रश्न येतात. पण खऱ्या अर्थाने जी शुभ क्रिया आहे त्याच्यामध्ये नफा नुकसान बघायचं नाही. ती तर एक आमची चित्ताची प्रसन्नता आहे. तो आत्मानुभवासाठी अत्यंत निकटचा क्षण आहे आणि तिथे जर आम्ही हानी लाभ याच्या गोष्टी करत असू तर आम्ही कोण आहे, बनिया. आणि बनिया पण आम्हाला नको आहे. म्हणजे आम्हाला ही जी काही वैश्य वृत्ती आहे ही वैश्य वृत्ती कार्यकारी नाही. आम्ही तर मूळ आमच्या अंतरंगामधल्या शत्रूला बाजूला काढून आमच्या आत्मज्ञानाला प्रदान करायचं असं क्षत्रियत्व आमच्या जीवनात आम्हाला हवं आहे. म्हणून जिनके बनिज में न नफा है न ज्ञान जान है, जिनकी समझ में शरीर ऐसो मानियत, असं तो शरीराला मानतो. धान को छिलक कृपाण को सो म्यान है, तो शरीराला कसं मानतो की ध्यान को छिलक, धान्याच्या शिल्काप्रमाणे
किंवा कृपाणकू म्यान आहे. जसं तलवारीला जशी म्यान असावी तसं हे शरीर आहे. पारखी पदार्थ के साखी भ्रम भारत के. पारखी आहे, पदार्थ योग्य तऱ्हेने जाणणार आहे असा तेही साधू तीनही को यथार्थ ज्ञान आहे. आणि असे खरे साधू आहे आणि त्यांनाच यथार्थ अशा प्रकारचं ज्ञान जीवनामध्ये आहे. आणि यानंतर आचार्य या ठिकाणी परत एक कलश ठेवणार आहे. आणि कलश ठेवल्यानंतर आता निर्जराधिकारामध्ये 8 अंगांचं स्वरूप आचार्य सांगणार आहे. 8 अंगांचं स्वरूप सांगताना पहिले निश्चंकित अंगाचं स्वरूप 2 गाथातून आणि 7 भयांच्या माध्यमातून आचार्य स्पष्ट करणार आहे. की ज्याच्या जीवनात 7 भय नाही तो खरा निशंकित आहे. जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर ज्याची अटूट श्रद्धा आहे, कोणत्याही तऱ्हेने जो चलायमान होत नाही असा जो जीव आहे, याच्या जीवनात कशा प्रकारे ही अंग असतात, 8 अंग, याला आचार्य कथन करणार आहे. मूळ अमृतचंद्रांचेही काही कलश आहे आणि कुंद भगवंतांच्या देखील यावर गाथा आहे. आणि त्याच्या आधी एक परत कलश आचार्यांनी दिलेला आहे आणि त्या कलशामध्ये हे सांगितलेलं आहे की सम्यक दृष्टीच असं महान साहस जीवनात करू शकतो. त्याला कुठल्याही तऱ्हेची शंका भय हे त्याच्या जीवनात असू शकत नाही आणि ते ज्ञानापासून कधीही च्युत होत नाही. निशंक रीतीने आत्मस्वरूपामध्ये ते विचरण करतात. अशा तऱ्हेने 8 आम्हाला अंगांच्या स्वरूपाच्या या निर्जराधिकारामध्ये गाथा बघायची आहे. त्याला आपण उद्याला बघू. कलश आणि गाथा. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.